म्हटलं होतं गप्पा मारत पुढे जाऊ, पण वाटेत एवढ्या ठिकाणी थांबवलं जातंय की असं गप्पा मारत फिरलं तर मला वाटतं निवडणुका निघून जातील. पण जिथे जिथे मी बोलतोय आणि जिथे जिथे मी बोलायला देतोय विषय तेच आहे. मराठवाडा विदर्भ आता सरकारचे डोळे जराचे किलकिले होत आहेत, जागण्याआधी अजून. याचं कारण असं की जो झोपला असतो तो जागा होतो, पण ज्याने झोपेचा जो ढोंग करतो त्याला कधी जागच येत नाही. त्याचे डोळे आता गच्च बांधून टाकायचे आणि त्याला पाठवून द्यायचं तिकडे समुद्रामध्ये, जा चालते वा. बरं मिळाले तर दिवसा मिळते का रात्री मिळते? रात्री. मग रात्री काय क्रिकेटची मॅच खेळायची तुम्हाला? हा, त्या दिवस रात्रीचे क्रिकेटचे सामने होतात, तसे शेतीमध्ये काय क्रिकेटचे सामने ठेवायचे शरद पवारच्या राज्यात? मला म्हणतात की याला शेतीतलं काय कळतं? अरे मग तुम्हाला कळत होतं, मग तुम्ही या तुमच्या या सगळं काय कळते जाणते राजे म्हणता आर्याणी माणसावर स्वतःला, त्या तुमच्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या का करतोय? 5 वर्ष आपण किंबहुना 10 वर्ष झाली या सरकारला. या 10 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही सगळे सुखी समाधानी आनंदी झालात मला माहितीये. मी एकूण महाराष्ट्राची जी हालत आहे त्याच्यावरती बोलतोय. मी तुम्ही म्हणतो म्हणजे केवळ तुम्ही नाही, तो एकूण जनता. तुम्हाला वीज बिल माफ करेल. ते बसले होते सुशील कुमार शिंदे, लय हुशार माणूस, चालू माणूस एकदम. त्यांनी काय केलं, घोषणा आपली आणि मुख्यमंत्री मंडळाचा अधिकार असतो बाबा त्यांच्या हातामध्ये. कारण अशी त्यांची खुर्ची हालायला लागली, त्याला वाटलं आता गेली खुर्ची, गेली आपली, काय करायचं. मग आयडिया त्यांनी काय केलं, शून्य रकमेची बिलं पाठवून दिली तुम्हाला. मग अनेकांनी विचार काय केला, अरे बाळासाहेब म्हणतात मी उद्या करणार, यांची सत्ता येणार आणि एक करणार, पण याने तर आत्ताच केले. मग आहेत ते बरेच, कारण या अनेक ठिकाणी मला माहिती आहे दिवसाची वीजच नाही, बरोबर ना. मग झोप आली असली तरी तुम्हाला ते मोटर चालू करायला झोप टाळून शेतात जावं लागतं. सगळ्यांना जागराला बोलवतोय, गोंधळाला बोलवतोय, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने जो गोंधळ घातला तो आपल्याला संपवायचा आहे. सगळ्यापासून निघालोय, गावोगावी एवढं स्वागत होत आहे, हार तुला पण मिळत आहेत आणि त्याच्यावरून निवेदन पण मिळत आहेत. जणू काय आपलं सरकार आलेलंच आहे आणि आता या सगळ्या अडचणी, वेदना, व्यथा या सरकारकडे सांगताय अशा भावनेने तुम्ही सगळेजण निवेदन देत आहे. काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो, यांच्यापेक्षा जास्त विश्वास तुमच्या शिवसेनेवरती आहे. आपल्या अडीअडचणी समजून घेणारा आणि संकटामध्ये धावून येणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना. याच्यावरती तुमचा विश्वास आहे आणि आता मी तेच काम करतोय. गावोगाव मी विचारतोय तोच प्रश्न तुम्हाला विचारतोय. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सगळेच मुख्यमंत्री, मंत्री, हे मंत्री, ते मंत्री, हे सगळे पायाला भिंगरी लावून गावोगावी फिरत होते. तुमच्याही गावात आले असते. मागे मी एकदा असं बोललो होतो, छत्रपती शिवरायांच्या वेळची गोष्ट आहे. त्यावेळेला कसं होतं की गड किल्ल्यांचं महत्व होतं. एक एक किल्ला, त्या किल्ल्यासाठी मर्द मावळेले जीव द्यायचे. जीव गेला तरी मिळालं पण किल्ला पडू द्यायचा नाही. आणि मग तेव्हा कोंढाण्याची लढाई होती. त्या कोंढाण्याच्या वेळेला तानाजी त्याने मरण पत्करलं पण कोंढाणा जिंकून दिला. आणि मग असं म्हणतात की शिवराय म्हणाले होते की अरे गड आला पण माझा सिंह गेला. आता जमाना बदललाय, 400 वर्ष होऊन गेली. स्वतःला जाणते राजे म्हणवणारे तुम्हाला माहिती आहेत कोण आहेत? पंतप्रधान व्हायला निघाले होते. मी कुठे नाव घेतले? तुम्हीच घेतलं नाव. पण तुम्हाला कळलं, नंबर 4 वरती गेली पार्टी, पण ही जागा त्यांनी जिंकली. आता गड गेले, गडांच्या जागा खुर्च्याने घेतल्या. मग जाणते राजे काय म्हणाले असतील, अरे खुर्ची आली पण माझा पद्मसिंह गेला, आतमध्ये गेला, तुरुंगात गेला. हे अशी माणसं, कर्मदरिद्री माणसं
गरिबांना लुटणारी, छळणारी आणि त्यांचे संसार बर्बाद करणारी माणसं ही निवडून येत आहेत आणि आपल्या डोक्यावरती आपण नको म्हणतोय तरी सुद्धा बसतायत. आणि मी माझ्या मनातलं नाही बोलतोय. ठीक आहे, मी शिवसेना वाला आहे म्हणा, मी तर बोलणारच. पण मला तुमच्यातले कोणतरी शेतकरी पाहिजे जो इकडे येऊन बोलेल. कोण बोलेल? एक शेतकरी जो त्याच्या मनामध्ये जे खरं आहे, जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल जर का तुम्हाला प्रेम असेल तर येऊन बोला, उद्धवजी तुम्ही घरी जावा, बिंदास झोपा, तुमचं काय खरं नाही, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत देणार. शहरात राहतो का गावात राहतो? नक्की ना. माझ्यासारखं शहरी बाबू नाही ना. शेतीतलं कळतं काय? कळतं नाही ना शेतीतलं. सोयाबीनचं अनुदान ज्या पद्धतीत आम्हाला मिळालं ते सुद्धा तुटपुंज मिळालं आणि त्यावर असणारे महसूलचे तलाठी अधिकारी यांनी सुद्धा ज्या शेतकऱ्याची शेतजमीनच नाही अशा शेतकऱ्याला 10,000 रुपयाचं अनुदान दिलं. आमच्या गावात राहणाऱ्या माणसाचं नाव सांगून दुसऱ्या गावामध्ये सुद्धा त्याला अनुदान मिळून दिलं. असे हे तलाठी, तहसीलदार आणि कृषी अधिकारी मिळून सोयाबीनचं अनुदान परस्पर लागले आणि आतापर्यंत दिलेलं अनुदान ही 10,000 म्हणून दिले ते 2,000 रुपये आम्हाला मिळाले. उर्वरित 8,000 रुपये मिळायची काही गॅरंटी नाही. आता येणार विम्याचं सुद्धा असंच आहे. गेल्या वर्षी आमच्याकडून विमा भरून घेतला, ती रक्कम विमा कंपनीला त्याने अदा केली नाही म्हणून पुन्हा आता 150% विमा भरा म्हणून सांगणार आहे आणि ते पैसे भरल्यानंतर आम्हाला तुमचा विमा वाटप करतो म्हणून. असं हे ढोंगी सरकार आहे असं म्हणून मी माझे 2 शब्द देतो. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, पुन्हा आमचे साहेब, हे धाडस मुख्यमंत्र्यांनी आणि सोनिया गांधी किंवा शरद पवारांनी करून दाखवावं. घ्या सभा घ्या. मी जसं संवाद दौरा काढलाय तसं काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने संवाद दौरा काढावा आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही तर शेतकऱ्यांना व्यासपीठावरती बोलवून त्यांच्या हातामध्ये हिंमत असेल तर माईक द्या, ते काय बोलतात ते ऐका. याला म्हणतात लोकशाही. नुसतं यायचं, भाषण करायचं. खरं म्हणजे तुम्ही एवढे गच्च बसलेले आहात तिकडे, नाहीतर आतापर्यंत मी जो फिरलो होतो व्यासपीठावरती चढलो नाही, मी खाली येऊन भाषण केलेले, उभा राहून तुमच्यात उभं राहून मी भाषण केले. आम्ही कर्ज माफ केलं, आम्ही कर्ज माफ केलं, सोनिया गांधींनी कर्ज माफ केलं, शरद पवारांनी कर्ज माफ केलं. पण 5 एप्रिलपर्यंत शेतकरी जर का कर्जमाफ झाला असेल, इकडे एक जरी शेतकरी असेल मला हात वर करून सांगा, हो या गोष्टीमुळे माझं कर्ज माफ झालं, मला बघून मी शोधतोय एक तरी शेतकरी आहे का इकडे. आजपर्यंत काँग्रेसवाले नुसत्या संस्था काढल्या, शिक्षण सम्राट झाले, सहकार सम्राट झाले, कारखाने उभारले, बँका काढल्या, पतपेढ्या काढल्या, संस्था काढल्या, संपूर्ण महाराष्ट्राने लुटून खाल्ला. आता येत्या निवडणुकीला असं उलट सांगा, जे गिळ आहे हे बाहेर पडलं पाहिजे. दुधाचे भाव 10 रुपये चलतात, पाण्याची बाटली 18 रुपये चलते. अरे पण तुम्हाला दूध प्यायला कोण सांगतंय? पाणी प्यायला कोण सांगतंय? अरे सरकारने गावोगावी दारूची दुकानं काढले, दूध खूप कमीच आहे. या सरकारकडनं काय तुम्हाला पाणी मिळणार, दूध मिळणार? ही हालत आहे ना? बरोबर ना? ठीक आहे, कदाचित दुष्काळ जाहीर करतील, पण दुष्काळ जाहीर केल्यानंतर पुन्हा सरकारी अधिकारी येणार गावागावात. हे सरकार कोणतं सरकार आहे? या सरकारच्या दरबारी वारकऱ्यांना सुद्धा लाठ्या मारल्या जातात. या सरकारच्या कारभारात शेतकऱ्यांची सुद्धा डोकी फोडली जातात. शेतकऱ्यांची डोकी फोडणारा हा काँग्रेसचा आणि राष्ट्रवादीचा हात मी मुळासकट उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.